अरे तू कधी आलास? आत्ताच आलो. नेहाकडे थोडं काम होतं म्हणून आलो होतो. कसे आहात तुम्ही? मी ठीकच म्हणायचं आता. अरुणा, हे अरुणा, आले. अगं हे बघ कोण आलंय. हाक बाई यश, अरे मग बाहेर का थांबलायस? आत ये ना. त्याने काकू फार वेळ थांबता नाही येणार मला. मी येईन नंतर कधीतरी. आता नंतर कधी येणार तू? हा, एकदा आमचं हे घर. अरे यश, तू यावेळी कसा काय? ऑफिसला नाही जायचं? नाही जायचंय ना. खरं ते काम होतं नेहाकडे. म्हटलं आम्ही एकत्रच गेलो असतो ऑफिसला. पण ती तर कधीचीच गेली. इतक्या लवकर? अरे तिला परीला त्या तिकडे सोडायचं होतं ना, कुठलं ते काय डे केअर, पाळणा घरात. बरोबर, म्हणून लवकर निघाली ती. अच्छा, कुठे एक्झॅक्टली हे पाळणा घर माहिती आहे तुम्हाला? इथे जवळच आहे वाटतं. दीक्षित रोडवर डावीकडे वळलं ना की तिथेच कुठेतरी. म्हणजे नेहानेच असं सांगितलं. अच्छा. अरे आज परीला पाळणा घरात मुळीच जायचं नव्हतं, पण नेहाने तिला अक्षरशः उचलून नेलं. इतकं वाईट वाटलं ना आम्हाला. डोंट वरी काकू, आता परीवर आणि नेहावर अशी वेळ येणार नाही. ठीक आहे, मी निघतो. येईन परत कधीतरी. जा जा बाबा. अरे कामाची माणसं तुम्ही. हा, आम्ही काय रिकाम टेकडी. जा येतो. हा? अहो काय तुम्ही, मी होते म्हणून बरं झालं. नाहीतर नेहासाठी आपण घर विकतोय हे सांगून मोकळे झाला असतात तुम्ही. अगं, काय करू ग? मी ना किती प्रयत्न केला तरी हल्ली काही गोष्टी नाही लक्षात राहत माझ्या ग. अहो पण असं कसं चालेल? एखाद दिवशी ना मोठा घोळ करून ठेवणार आहात तुम्ही. काय नाही. चला आता आत. अगे, बँकेतून तुझे दागिने आणलेत, हे घे, बघून घे. आता या घरात आपले शेवटचे थोडेसेच दिवस राहिले. आता माहित नाही आपण गावी जाऊन कसे काय राहणार ते. आपल्याला घराशिवाय आणि घराला आपल्याशिवाय करमणारच नाही. इथल्या कोपऱ्या कोपऱ्याला आपली सवय आहे. काडी काडी जमवून पै पै साठवून आपण हे घर उभं केलंय. अगं, मला तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आपण आपलं स्वतःचं घर विकत घेऊ म्हणून. त्या जुन्या भाड्याच्या घरात सुद्धा मी समाधानीच होतो. पण तुझाच हट्ट होता की आपल्याला स्वतःच्या हक्काचं घर असलं हवं, म्हणून मग हे घर घेतलं. तुम्ही जिद्दीने पैसे साठवलेत म्हणून आपण हे घर उभं करू शकलो. तुला आठवतंय, मी तुला या घरात पुन्हा एकदा गृहप्रवेश करायला लावला होता. हो ना. आणि मी म्हंटल, मीच का, तुम्ही पण माप ओलांडा. आणि मग आपण हातात हात घालून गृहप्रवेश केला होता. आणि आता पुन्हा एकदा हातात हात घालून या घरातून बाहेर पडावं लागणार. काका काकू येऊ का? ओ या या ना, या. मी म्हटल्याप्रमाणे गोवर्धन भाईंना घेऊन आलो. नमस्कार. हो नमस्कार. अगं पाणी आण ना. नाही नाही नको, राहू द्या काकू. काका आज खरंच बसायला वेळ नाहीये, कारण मला इकडून कोर्टात जायचं पुढे, आणि गोवर्धनजींना पण वेळ कमी आहे फार. हो, तुम्हाला कामं असणारच ना. म्हणूनच म्हटलं आपण पटापट आपली सगळी कामं पूर्ण करून घेऊया, नाही का? हे घराचे पेपर्स आहेत,
तुम्ही बघा, नीट वाचा आणि सही करा. फक्त काका शक्य झालं तर आजच सही करा, म्हणजे मला पुढच्या फॉर्मॅलिटीज लगेच पटापट करता येतील. कारण कसं आहे, आज आहे शनिवार म्हणजे हाफ डे, उद्या रविवार सुट्टी आणि परवा अमावस्या आहे. म्हणजे आता हे सगळं प्रकरण डायरेक्ट तेरवावर जाईल. म्हणून म्हटलं जर आजच सही झाली तर कसं मार्गी लागेल ना, बाकी काही नाही. बघा, म्हणजे तुम्हाला जर घाई वाटत असेल तर थांबूया आपण. नाही काका, तुम्ही वेळ घ्या हवं तर, पण तोपर्यंत नेहाजींना बँकेने दिलेली मुदत संपली तर. नाही नाही नाही, लगेच करून टाकूया पूर्ण. मी सही करतो. पेन. ओ, अहो, एकदा पेपर्स वाचून तरी घ्या. अगं परांजपे वकिलांनी तयार केलेत पेपर्स, म्हणजे सगळं नीटच असणार ना. काका करताय ना सही? हो हो हो, करतो. काका, अहो असं रडून कसं चालेल? तुम्ही तुमच्या मुलीसाठी करताय ना हे सगळं. डोळे पुसा बघ, या डोळे पुसा. पाहिलं गोवर्धनजी, काका काकू म्हणजे देव माणसं आहेत, देव माणसं. त्या नेहाजींसाठी स्वतःचं घर विकायला तयार झाले. हल्ली कुठे भेटतात हो अशी जीव लावणारी माणसं. काळजी करू नका काका, तुम्ही तुमचं काम केलं ना, आता मी माझं काम करतो. घ्या. नेहाजींना आता त्यांच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही. इथे खाली मी लगेच पुढची प्रोसिजर सुरू करतो. आपण लगेच नेहाजींच्या डोक्यावरचं कर्ज फेडून टाकूया. ही इथे शेवटची खाली. हा, थँक्यू काका. चला गोवर्धनजी. थँक्यू काका. चला येतो. हा काका, रुमाल. थँक्यू. सगळी प्रोसिजर पूर्ण झाली की मी तुम्हाला फोन करतो काका. हा, हे बघा परांजपे साहेब, मी हे समजा तुमच्या सांगण्यावरून करतोय, पण उद्या जर का त्या म्हातारीला समजला की आपल्या फ्लॅटची खरी किंमत ही नाही आहे आणि आपला फ्लॅट खूप कमी किमतीला विकला गेलाय तर. गोवर्धन भाई, काय अशा केसेस मी रोजच्या हँडल करतो. तुम्ही नका काळजी करू. म्हातारीला पाहिजेत कशाला एवढे पैसे? त्यांना काय कळत नसतो. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे म्हणून तर इकडे आलो ना साहेब. मग झालं तर. गोवर्धन भाई, तुम्ही कधीपासून एवढे घाबरायला लागले? हा, मी फसवेन तुम्हाला? अरे काय यार, काय माझा याच्यात फायदाच काय आहे? ते चिल्लर कमिशन. तुम्हाला एवढी कडक डील मिळवून दिली आहे ते बघा ना. ते एकदम खरं आहे. डील एकदम मस्त कडक आहे. माझ्या कडक डील साठी जर तोंड बंद ठेवायला लागलं तर ठेवायचं. नाही तर हा परांजपे काय चीज आहे माहिती आहे ना तुम्हाला. चालायचं का? नमस्कार. काय काम आहे? इथले इन्चार्ज कोण आहे? मीच, शालिनी. बोला. नमस्कार, मी यश. अलीकडे जी मुलगी एनरोल झाली आहे ना, परी कामत, हा,
तिचं काय? मला ऍक्च्युली तिला भेटायचं होतं. कशाला? नाही म्हणजे खरं तर नुसतं भेटायचं नाहीये, मला तिला इथून न्यायची परमिशन हवी होती. घेऊन जायचंय म्हणजे? हे बघा मिस्टर यश. हा तेच ते. असं इथे येऊन कोणीही मुलीला घेऊन जाऊ शकत नाही. आमच्या पाळणाघराचे पण काही नियम आहेत. नाही नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, म्हणजे देयर इज नथिंग रॉंग अबाउट दॅट. पण मी सुद्धा परीला तिच्या आईकडेच घेऊन जाणार आहे. अच्छा, मग तिला तसं आधी इथे फोन करून कळवायला सांगा, मग पाठवू आम्ही. मॅम, इट्स अ रिक्वेस्ट. हे बघा, मुलीच्या आईच्या व्यतिरिक्त इतर कुणाबरोबरही आम्ही मुलीला पाठवू शकत नाही. हा, आता तिच्या आईने जर आम्हाला फोन करून कळवलं की परीला तुमच्या बरोबर पाठवण्यात काही प्रॉब्लेम नाही, तर ठीक आहे, पाठवू आम्ही. मॅम, तुमचं अगदी बरोबर आहे, पण काय ना, मला परीच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं. ते काही असो, मी मुलीला तुमच्या बरोबर पाठवू शकत नाही. आणि काय हो, इतक्या हक्काने तुम्ही तिला इथे न्यायला आलाय. हाय. काकू, जो चित्र दाखवला होता ना, तो हाच फ्रेंड. तो खूप जवळचा आहे. आम्ही गार्डन मध्ये खूप खेळलो, खूप मज्जा केली आणि आई पण होती. फ्रेंड मला हेलिकॉप्टर मध्ये बसवणार आहे. हो ना फ्रेंड? फ्रेंड, मी बॅग आणि पिचकू घेऊन येते. सॉरी हा, ऍक्च्युली नाही नाही, अहो तुम्ही कशाला सॉरी बोलताय? म्हणजे खरं तर तुम्ही तुमचं काम अगदी उत्तम प्रकारे करताय. थँक्यू सो मच. आय एम रिअली व्हेरी इम्प्रेस्ड. फ्रेंड, तू मला न्यायला आलायस ना? आईने पाठवलंय ना? काकू, मी गेली तर चालेल ना? हो, चालेल ना. मी परीला घेऊन गेलो तर चालेल ना? हो, जरूर न्या. पण ती आईकडे पोचली ना की तिला एक फोन करायला सांगा. म्हणजे काय, मला काळजी नको लागून राहायला ना, म्हणून. हो नक्की. नाही, नक्की सांगेन मी तिला फोन करायला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. शी सेफ. या या, ये बच्चा. बाय. चल. परी, आईला माहित नाहीये मी तुला घेऊन येतोय. ओके, आपण तिला सरप्राईज देऊया. आणि तुला बघितल्यावर आईच्या चेहऱ्यावर काय येईल? स्माइल वाला मॅजिक. चल. May I come in, sir? Come in. हो, बोला ना मिस शेफाली, काम काय? Sir, हे काय? ह्याच्यात काहीच नाहीये. हे रिकाम आहे. हे काय? बहाणा सर. कसला बहाणा? तुमच्याशी बोलण्याचा सर. हे बघा मिस शेफाली, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही माझ्याशी ना शक्य तितकं कामाचं बोलत जा. मी तुमचा बॉस आहे. ओके? पण सर, तुम्ही बॉस असल्यासारखं वागतच नाही ना आमच्याशी. म्हणूनच तर तुम्ही आम्हाला आमचे असे जवळचे वाटता. काय काय वाटायचं ते वाटू द्या तुम्हाला. माझ्याशी शक्य तितकं कामाचं बोला. ओके? किंवा आता सांगा काय काम आहे? सर, ते आपल्या ऑफिस मध्ये बाहेर काय सुरू आहे आणि ही माणसं का आली आहेत आपल्या ऑफिस मध्ये? सर, तुम्ही सरप्राईज देणार आहात ना मला? काय एकतर हे एवढं लाजण्या मुरडण्यासारखं काही झालेलं नाहीये. आणि हे जे बाहेर चाललंय ते सरप्राईज फक्त तुमच्या एकटीसाठी नाहीये, सगळ्या स्टाफसाठी आहे. ते काय ते तुम्हाला लवकर कळेल. हे घ्या आणि कामाला लागा. काहीतरी आपलं. ठीक आहे, नका सांगू. मला माहितीये तुम्ही खूप शाय आहात. तुम्ही काही सांगितलं नाही ना तरी सुद्धा मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. काय कळतंय तुम्हाला? तुम्ही माझ्यासाठी केबिन तयार करून घेताय ना? केबिन? तुम्ही आता बाहेर निघा. चला कामाला लागा ताबडतोब. नाही तर तुमचं टेबल सुद्धा काढून घेईन मी. सर, आता काय? आप गुस्से में और भी ज्यादा सुंदर दिखते हो.
What's happening here? Huh? सिमी अरे यश पण इथे अरे यार हाय. हॅलो, ह्या माझ्या फाईल्स आहेत एक मिनिट, काय चाललंय तुम्ही माझ्या ऑफिस फाईल? हॅलो, एक मिनिट, काय चाललंय या ऑफिस मध्ये? कुणी मला सांगणार आहे का हे कुठे नेताय? माझ्या फाईल्स आहेत या. काय चाललंय ऑफिस मध्ये? मॅडम आम्हाला नाही माहिती. पण मी तुम्हाला माहित नाही म्हणजे या ऑफिस मध्ये काय चाललंय कुणाला काहीच माहित नाहीये? हा, कुठली तरी माणसं बिनधास्त येऊन फिरतात, सामान घेऊन जातात. व्हॉट आर यू डुईंग? बॉक्स मध्ये काय काय भरले? आर दिस माय फाइल्स? माय कुठे कुठे कोणी बोलत का नाहीये? घारतोंडे, वेअर आर यू घारतोंडे? आलो 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 मॅडम, आलो आलो. कुठे आहात तुम्ही? हे काय चाललंय? मॅडम आलात तुम्ही? हो आले. आपल्या ऑफिस मध्ये इतकं इतकं विचित्र काय काय चाललंय म्हटल्यानंतर मला पर्सनली लक्ष घालावं लागणारच ना. घरतोंडे, कोण आहेत ही माणसं? तेच माहित नाहीये ना मला. व्हॉट यू मीन तुम्हाला माहित नाहीये? इन्चार्ज आहात ना तुम्ही या ऑफिसचे? हो. हो काय, तुम्हाला माहिती असायला नको का की आपल्या ऑफिस मध्ये नेमकं काय चाललंय? हे सगळं त्या सरांचं सिक्रेट आहे म्हणे. कुठे कुठे आहेत सर? बोलवा त्यांना, बोलवा. आलेच नाहीये ते अजून ऑफिस मध्ये. व्हॉट इज हॅपनिंग? काय चाललंय? आज जाऊन बोलूया का? तुला कळतंय का? माझ्या केबिन मधल्या फाईल्स घेऊन चाललेत लोक. या बॉक्सेस मध्ये बघ काय सामान भरलंय. मी इन्स्ट्रक्ट केलेलं नाहीये ह्यातलं काहीही. ओ ओ हो काकू प्लीज डोंट माइंड, आपण आज जाऊन बोलूया का प्लीज? एक मिनिट पण मला काय चाललंय कळेल का? काय चाललंय ऑफिस मध्ये कोणालाही काहीही माहित नाहीये नेमकं काय चाललंय आणि मला सुद्धा माहित नाहीये. हो 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 काकू, आपण आज जाऊन बोलूया प्लीज. I'll kill you. घरतोंडे, I will kill you. यश तू हवायस मला आत. सर, यश तू कशाला पुढे पुढे? तू बस आधी शांत हो काकू. हे घे, हे घे. बाहेर काय चाललंय? काय चाललंय? हा, काय होतंय काकू? यश, मी किती वेळा सांगितलं तुला, डोंट कॉल मी काकू, जस्ट कॉल मी सिम्मी. ओके, जस्ट सिम्मी. मला तुला काकू बोलायला आवडतं आणि मी काकूच बोलतो. ओके, पण तू आधी शांत हो प्लीज. काय चाललंय बाहेर? बाहेर ती कोण माणसं आहेत? हा, इन्कम टॅक्सची लोक आली आहेत का? आय मीन आले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपला बिझनेस एकदम क्लीन आहे. तरी ती कोण आली आहेत ती माणसं? ती बाहेरची माणसं आली आहेत, त्यांना मी बोलवलंय. तू कशाला? सॉरी, का बोलवलंस तू? हा यश का एवढा पुढे पुढे करतोय? एक तर मॅम एवढ्या चिडलाय, त्यात मॅम आणि सरांबरोबर हा काय करतोय केबिन मध्ये? एक दिवस याची नोकरी जाणार आहे, मग ह्याला कळेल.